नमस्ते. मी प्रांजली. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज डोक्याला एक विचार लावणारा विषय म्हणजे मुलांचं स्मार्टफोन ॲडिक्शन. पण आपण हे म्हणतोय की मुलं ऐकत नाहीये, ते कंटिन्यू स्मार्टफोन बघतायत. पण हा मोबाईल फोन मुलांच्या हाती आला तरी कसा? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण फक्त म्हणतो की अरे मोबाईल बघू नको, स्टडी कर, मोबाईल बघू नको, स्टडी कर. पण हा मोबाईल आला कुठून? मुलांना कसा मिळाला? त्यांच्या हाती लागला कसा? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना? आत्मपरीक्षण करा की आपल्या मुलाच्या हाती मोबाईल कसा आला. तो सहज वरून तर आला नाही ना की देवाने त्याच्या हाती दिला. कसं आहे, त्यामागची कारणं आपण थोडी समजून घेऊया. आणि ती कारणं समजून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे याचं सुद्धा आपण सोल्युशन बघणार आहोत. तर कसं आहे ना, माणसाचं म्हणा किंवा छोट्या मुलांचं म्हणा किंवा मोठ्यांचं म्हणा, एखादी सुंदर गोष्ट असेल, रंगीबेरंगी गोष्टी असेल, चकाकणारी गोष्ट असेल, ती मुवमेंट करणारी असेल म्हणजे ॲनिमेटेड असेल आणि सुंदर सुंदर आवाज त्यातून येत असेल, वेगवेगळे आवाज त्यातून येत असेल, तर माणूस सहजच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. मुलांचंही तसंच आहे. मुलं सुद्धा, छोटी मुलं बघा, त्यांना असा आवाज आला की ते तिकडे बघतात. हो ना? आपण काय करतो, लहान मुलांना खुळखुळा देतो. कशासाठी? की त्याचं लक्ष त्याच्याकडे जावं, आवाजाकडे जावं. आणि तो त्या खुळखुळ्याकडे बघतो. पण आपल्या मोबाईलमधून सुद्धा खूप आवाज येतात आणि ही मुलं त्या मोबाईलकडे बघतात. ओघाओघाने झालंय काय ना की मुलांच्या हातून किंवा आपण पॅरेंट्स त्यांना खुळखुळा देण्याच्या ऐवजी आपण मोबाईल द्यायला लागलो. आणि त्यांनाही तो आवडायला लागला, कारण किती छान दिसतोय ना, किती छान रंगीबेरंगी कलर्स असतात, वेगवेगळे ॲनिमेशन्स असतात. जर कार्टूनचं बघितलं तर बघायलाच नको. किती ते सुंदर, किती ते छान ॲनिमेशन्स, किती ते आवाज, त्या आवाजाची व्हेरायटी, त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी. वाव, किती सुंदर. मुलंच काय, आपण सुद्धा त्यांच्यासोबत कार्टून्स बघायला बसलो की आपणही आपल्यालाही त्याचं वेड लागतंच. मग ती तर मुलं आहेत. म्हणजे हे मोबाईल नावाचं खेळणं मुलांना कुणी दिलं? तर आपण. त्यांच्या समोर जाऊन आपण मोबाईल त्यांना दिसलाच असता. त्यांना कसं कळलं असतं की यात खूप सारे कलर्स असतात, खूप सारे ॲनिमेशन्स असतात, वेगवेगळे आवाज येतात. त्यांना मुळीच कळलं नसतं. आता हे झालं की काय करावं? तर आपल्याला बघायचं आहे की हा असा स्मार्टफोन मुलांच्या हाती आपल्या येऊन पडलेला आहे. दुसरं फोन मुलांच्या हाती पडण्याचं हे तर आपण फार हौसेने दिलेलं आहे ना मुलांना, की बघ किती छान दिसतंय, बघ हे कसे करतायत. आपल्याला वाटतं की आपला मुलगा स्मार्ट बनायला हवा, त्याला छान छान राईम्स यायला हवेत, त्याला ABCD यायला हवं. अगदी तो 2 वर्षाचा 1.5 वर्षाचा झाला तरी आपल्याला वाटतं की हां याला राईम्स यायला हवं, याला हे यायला हवं, त्याला हवं. मग आपण वेगवेगळे त्याला दाखवतो. त्याला ब्लिपी दाखवतो, त्याला चिमणी दाखवतो. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या प्रकारची आपण रायमिंग्स वर्ड किंवा राईम्स वगैरे त्यांना दाखवतो आणि मुलांना त्याची सवय लागते.
दुसरं एक कारण काय ना, की आपल्याला कामं असतात आणि जेव्हा आपल्याला कामं असतात तेव्हा आपल्याला वाटते की नको, मुलांचा त्रास नको, म्हणून आपण म्हणतो हे घे मोबाईल, थोडा वेळ बघ आणि मला माझं काम शांतपणे करू दे. हे योग्य आहे का? त्यांना तुम्ही दुसरा द्या ना, कारण त्यांना पण तुम्ही बोलावं, त्यांना पण खूप सांगायचं असतं, त्यांना खूप गोष्टी करायच्या असतात, गप्पा करायच्या असतात, खूप काही गोष्टी त्यांच्यासाठी, छोट्या मुलांसाठी खूप सगळे नवीन असतं. ते प्रत्येक गोष्ट रोज 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 नवीन शिकत असतात आणि ती त्यांना शेअर करायची असते. तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं नसतं, कारण एखादी चिमणी तुम्हाला दिसली तर तुम्हाला काही वाटत नाही, कारण तुम्ही एवढ्या वर्षापासून ती चिमणी बघत आले, पण तो पहिल्यांदा चिमणी बघतोय ना, सो त्याला त्याचं खूप वेगळं अट्रॅक्शन असतं, त्याचं कुतूहल असतं आणि ते त्याला तुमच्यासोबत शेअर करायचं असतं. पण आपण काय करतो, हे नको रे बाबा, माझं डोकं खाऊ नकोस, मला बरीच कामं आहेत, तू जरा घे मोबाईल आणि बस शांत आणि बघ यात काहीतरी आणि एका ठिकाणी बस, हे सांगून मोकळं होतं. म्हणजे आपणच मुलांच्या हाती आपला स्मार्टफोन दिलेला आहे. थर्ड, आपल्या देशावरच नव्हे तर आपल्या जगावर आलेलं संकट म्हणजे कोविड. कोविड खूप मोठं संकट होतं. कितीतरी लोकांची डेथ त्यामध्ये झाली, कितीतरी मुलं पोरके झाले, कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या, कुणी आपले आईवडील गमावले, कुणी आपले रिलेटिव्स गमावले, फ्रेंड्स गमावले. आणि या कोविडच्या अशा स्थितीत एज्युकेशन कसं करायचं हा प्रश्न आपल्यासोबत होता आणि त्यातच आपण ऑनलाईन एज्युकेशन नाईलाज असतो, आपल्याला ते सुरू करावं लागलं. काळाची गरज, वेळेची गरज म्हणून आपण ते सुरू केलं आणि कदाचित इतक्या सहजपणे मुलांच्या हाती स्मार्टफोन आला नसता, तेवढा सहजपणे तो मुलांच्या हाती आला एज्युकेशन करण्यासाठी. खरंच ती काळाची गरज होती, आला. पण झालंय काय की त्यामुळे मुलांच्या हाती स्मार्टफोन आला, त्यामधले वेगवेगळे फीचर्स त्यांना कळायला लागलेत आणि ते स्मार्टफोनच्या ॲडिक्ट झाले. आता ह्या राक्षसाला आपल्याला स्मार्टफोन, हो हा राक्षसच आहे, या राक्षसापासून आपल्याला आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे. कारण हा इतका महाभयंकर राक्षस आहे की रिसर्चनुसार, सायकोलॉजिकल रिसर्चनुसार असं म्हटलं जातं की, कारण सायकोलॉजिकल रिसर्चनुसार असं म्हटलं जातं की हा खूप डेंजर आहे. सायंटिस्ट म्हणतात, सायकोलॉजिकल रिसर्चर्स म्हणतात की मुलांचा जो मेंदू आहे, त्याची जी वाढ आहे, त्याचा जो विकास आहे, हा कंटिन्यूस होत असतो. कंटिन्युअसली त्याचा विकास सुरू असतो आणि या विकासामध्ये योग्य अयोग्य, कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट अयोग्य आहे, हे आपल्या ब्रेनला कळत नाही. त्यामुळे लहान मुलं प्रत्येक गोष्ट हे आत्मसात करत असतात. ते वाईट गोष्ट पण शिकतात आणि चांगली गोष्ट पण शिकतात, कारण त्यांना कळत नाही ना की कुठली वाईट कुठली चूक. आणि अशा प्रकारे त्यांचा ब्रेन काय होतो, विकसित होत असतो. त्यामुळे होतं काय की त्याच गोष्टी बालमयात त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात, चांगल्या आणि वाईटही. बरीचशी मुलं कार्टून्स बघतात. बरीचशी म्हणजे काय, मला असं वाटते की जेवढी मुलं आहेत ते 90% मुलं, खूप कमी मुलं असेल 10%, पण मी म्हणणार नाही, आय थिंक 95% मुलं काही कार्टून्स बघतात. म्हणजे मला ढोबळ मानाने मी म्हणते की 95% मुलं कार्टून बघतात. कमी अधिक बघत असतील, कारण बरेच मुलं खूप जास्त बघतात, बरेच मुलं कमी बघतात, कोणी अगदी 5-10 मिनिट बघतो, नंतर नाही बघत. कदाचित त्याच्या घरचं कल्चर तसं असतं, त्याच्यावर तसे संस्कार करण्याचा प्रयत्न, त्याला स्मार्टफोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. जेव्हा ही मुलं कार्टून्स बनतात ना, त्यांना खूप आवडतं. का आवडतं कार्टून?
कारण त्यांना ते कार्टून बघितले ना की त्यांना खूप आनंद मिळतो. आनंद कसा मिळतो तर आपल्या ब्रेनमध्ये एक डोपामाइन नावाचा हार्मोन ते सिक्रेट होतं आणि आपल्याला आनंद मिळतो. आणि म्हणून मुलं वारंवार कार्टून्स बघतात आणि ते डोपामाइन सिक्रेट होत जातं. पण या छोट्या छोट्या कारणावरचं डोपामाइन सिक्रेट तर काही कालांतराने काय होतं ना की आपल्याला रिअल आनंद, रिअल हॅपीनेस हेच आपण विसरून जातो. बरेच मुलं तासनतास सतत त्या स्मार्टफोनमध्ये, मी मोबाईल बघणार नाही, स्मार्टफोनचा विषय, मोबाईल आणि स्मार्टफोन ह्या दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. स्मार्टफोन वेगळा आहे आणि मोबाईल वेगळा आहे. मोबाईलमध्ये खूप काही नसतं, तिथे कॉलिंग करता येतं आपल्याला आणि मेसेज वगैरे पाठवता येतं. स्मार्टफोनमध्ये तो अगदी स्मार्ट असतो. तर या स्मार्टफोनमुळे काय होतं ना की मुलं सतत त्याच्यात डोकं घालून बसलेले असतात, सतत बघत असतात, अगदी खालची पण वर सुद्धा करत नाही, इतक्या प्रमाणात ते गुंतलेले असतात. आणि त्यामुळे ते आभासी दुनियेत जगतात. ते मुलांसोबत खेळत नाही, त्यांना रिलेटिव्हसोबत बोलण्यात इंटरेस्ट वाटत नाही, त्यांना मैदानी खेळमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. तर एका आभासी दुनियेत ते जगत राहतात. आणि त्यांनी काय होतं की तेच जे मोबाईलमध्ये दिसतंय, जी आभासी दुनिया त्यांना दिसते, जे आभासी जग त्यांना दिसतंय, तेच ते आपलं स्वतःचं जग समजायला लागतात आणि त्यातच जगत राहतात. आणि त्यांचा सामाजिक जो सोशल विकास व्हायला हवा होता, जो सामाजिक विकास त्यांचा व्हायला हवा होता, तो होत नाही. आणि ते पुढे जाऊन समाजाशी समायोजित होत जात नाही. आणि फ्रस्ट्रेशन, एन्झायटी अशा त्या मनस्थितीत ते जातात. एकटेपणा, ट्रॉमा यासारख्या गोष्टी त्यांच्या, यासारखे जे डिसीज आहेत त्यांच्या त्या विळख्यात अटकतात, त्यांचे ते शिकार होतात. मग आत्ता हा स्मार्टफोन आला तरी आलाय मुलांकडे, आता करू काय? काय करू आता? मला तर माझ्या मुलाचं मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवायचं आहे, मला त्याला स्मार्टफोन दूर ठेवायचं आहे. मग आता करायचं काय? कारण होतं काय, जर फोन हातातून छोटे अगदी मुलं असतील, प्री प्रायमरीचे किंवा त्यापेक्षाही प्ले स्कूलचे, तर स्मार्टफोन आपण त्यांच्या हातून काढला तर छोटे मुलं रडायला लागतात, पाय आपटायला लागतात. आणि त्यापेक्षा मोठे असेल तर ते खूप जोरजोराने बोलतात, भांडण करतात. त्यामुळे होतं काय की हे सगळ्या गोष्टी होतात. आणि मोठे टीनेजर्स मुलं असतील किंवा 7वी 8वीतले मुलं असतील तर ते स्वतःला काहीतरी करून घेतात, सुसाईड करतात. नाही माझ्या आईने मोबाईल काढून घेतला म्हणून सुसाईड केलं किंवा आईचा खून केला, या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या न्यूजमध्ये ऐकत असतो, वाचत असतो. तेव्हा अशा वेळी काय करायची आहे की मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना इतर गोष्टींमध्ये एंगेज करा. त्यांना वेगवेगळे गेम्समध्ये एंगेज करा. तुम्ही स्वतः तुमचा स्क्रीन टाईम कमी करा, कारण मुलं आपलं अनुकरण करत असतात. तेव्हा आपला स्क्रीन टाईम कमी करा. जर मुलं म्हणत असतील की माझ्या मित्राकडे आहे म्हणून मला स्मार्टफोन आहे, तर त्याला शांतपणे बसवून समजून सांगा, त्याचे काय तोटे होतात ते समजावून सांगा. त्याचप्रमाणे बरेचदा आपल्या स्क्रीन टाईमला कंट्रोलमध्ये ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. तेव्हा आपल्या मुलांना स्मार्टफोनपासून कसं दूर ठेवायचं हे आपण आज बघितलं आहे. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपुढे शेअर करा. आणि आपल्या मुलाचं मानसिक संतुलन चांगलं राहावं, तसंच आपल्या समाजाचं मानसिक संतुलन चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.